कमळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, अन्नपूर्णा आणि सरूच्या व्रताचं फळ मिळालेलं असतं. आजोबा बरे झालेले असतात आणि एकाच वेळी विखुरलेली नातीसुद्धा एकत्र येत इथे आता महाजनांची मोठी सून लक्ष्मीच्या पावलांनी महाजनांच्या घरामध्ये परत आलेली असते. आणि त्याचबरोबर महाजनांची मोठी नात म्हणजे कमळी ही सुद्धा आता सरूबरोबर घरामध्ये परत आलेली असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता अन्नपूर्णा, सरू आणि कमळीने हे जे काही आता व्रत केलेलं असतं त्याच्यामुळे आपली नाती ही तर घट्ट झालेली असतातच, पण आता इतकी महिने आजारी असणारे आजोबासुद्धा बरे झालेले असतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे अधिक मासाचं व्रत हे आता अन्नपूर्णा करत असते आपल्या कुटुंबासाठी, आपल्या नवऱ्यासाठी आणि विखुरलेली नाती परत एकत्र यावी यासाठी. आणि अधिक मासाचं व्रत सरूसुद्धा गावाकडे करत असते. आणि प्रेक्षकांनो, ही आता तिची इच्छा तिला मनापासून पूर्ण करायची असते. त्यामुळे 21 कळशा ह्या आता बाहेरच्या नळावरून भरून आणत इथे आता देवाला अभिषेक द्यायचा असतो. आणि हे अन्नपूर्णा अगदी मनापासून करत असते. पण कामिनी तिचं हे व्रत पूर्ण होऊ नये यासाठी खूप जास्त प्रयत्न करत असते. आणि त्याच्यामध्ये घरातले जे नोकर असतात ना, ते कामिनीची साथ देत अन्नपूर्णाच्या विरोधात कट रचत असतात. अन्नपूर्णा ज्या रस्त्याने जात असते त्याच आता लादीवरती त्यांनी तेल ओतलेलं असतं, जेणेकरून अन्नपूर्णाचा पाय घसरावा आणि ती खाली पडावी. तेव्हा इथे राजन येतो आणि तिच्या पायाजवळ इथे आता पायघड्या टाकतो, जेणेकरून तिचे पाय भाजू नये अशी त्याची इच्छा असते. तेव्हा राजन आपल्या परीने जे शक्य असतं ते करण्याचा प्रयत्न करत असतो. तो आपल्या आईला म्हणालेला देखील असतो की आई, मी तुला मदत करतो ना, मी ह्या कळशा आणून अभिषेक देतो. पण ती मनापासून हे व्रत आपल्या कुटुंबासाठी करत असते ना, त्यामुळे ती आता म्हणते की राजन, अरे मला व्रत करू दे, मला काही नाही होणार, हे सगळं मी माझ्या कुटुंबासाठी करते. आणि एका बाजूला अधिक मासाच्या व्रताचा असा काही फायदा होत असतो की इथे आजोबा आहेत ना, त्यांच्या हातामध्ये कमळीने दिलेल्या तेलाची आता सुधारणा होत असते. आणि त्याचबरोबर अधिक मासाचं व्रत अन्नपूर्णा इतक्या ताकदीने पूर्ण करत असते की इथे आता आजोबांचा हात पण बरा होत असतो. त्यांचा हात आता हळूहळू उठायला लागलेला असतो. खाली ठेवल्यानंतर तो आता हालचाल करायला लागलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे ही गोष्ट कामिनीला सळत असते. कामिनी म्हणत असते की तुझी ही अवस्था आहे ना, ती मी केली आहे. मी तुझा चौरंग करून ठेवला आहे, मी तुला असं लुळं पांग करून ठेवले माहिती आहे ना. आणि जर तू अतिशहाणपणा करून बरं होण्याचा प्रयत्न केलास ना, तर माझ्यापेक्षा वाईट दुसरं कुणीही नसेल. त्यामुळे यापुढे बरं होण्याचा प्रयत्न करायचा नाही. पण आजोबा इथे आपले प्रयत्न सुरूच ठेवतात. ते हालचाल करतच असतात. आणि कामिनी अन्नपूर्णाचा व्रत तोडण्याचा प्रयत्न करत असते. अन्नपूर्णा चालून चालून उन्हातून आता थकलेली असते. 21 कळशा आणून तिला इथे महादेवांना अभिषेक द्यायचा असतो. आणि त्यामुळे ती आता 21 कळशी आणणारच असते. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता 20व्या कळशीलाच ती पूर्णपणे चक्कर येऊन आता पडते. कारण कामिनी त्या नोकरांना काय सांगते की हातामध्ये काचा घ्या आणि अन्नपूर्णाच्या चेहऱ्यावरती त्या काचा चमकवा, जेणेकरून तिला त्रास होईल आणि ती चक्कर येऊन खाली पडेल. आणि तसंच होतं. ते लोक आता काचा घेऊन तिथे बसलेले असतात आणि अन्नपूर्णाच्या चेहऱ्यावरती काचा चमकल्यानंतर तिला चक्कर येते आणि ती खाली कोसळते. तेव्हा राजन काका तिथेच उभे असतात फोनवरती बोलत. त्यांचं लक्ष जातं. ते जोरात ओरडतात आई, आणि धावत पळत आपल्या आईच्या जवळ येतात. आणि आईजवळ आल्यानंतर ते म्हणत असतात की आई, अगं तुला काय होतं आहे. त्यांच्या आईची तब्येत पूर्णपणे बिघडलेली असते. तेव्हा ते आपल्या आईला उचलतात आणि त्या ताईला बोलावतात
आणि अन्नपूर्णाला रूममध्ये घेऊन जातात. तेव्हा इथे डॉक्टरांना बोलावलेलं असतं. तोपर्यंत प्रेक्षकांनो, कमळी आता निघालेली असते. तिची प्रोजेक्टची कल्पना इथे रोहितला आवडलेली नसते. कारण का, तर रोहितला फक्त प्रॉफिट हवा असतो. आणि जर शाळा कॉलेज गावाकडे बांधलं तर लोकांचं भलं होईलच, पण आम्हाला काय प्रॉफिट असणार आहे त्याच्यातून. एका बाजूने बघितलं तर कल्पना कमळीची खूप छान असते, पण एका कंपनीसाठी प्रॉफिट हा खूप महत्त्वाचा असतो आणि तो जर त्यांना मिळत नसेल तर ते का आपल्या आयडियाजमध्ये इन्व्हेस्ट करतील ना. कुणीही तोटा इथे आता तोटा सहन करून कुणीही इथे आता लोकांचं भलं करायला आत्ताच्या काळामध्ये तरी जात नाही. आणि त्यातलाच एक रोहित असतो. तो कमळीचं प्रोजेक्ट आयडिया तर ऐकून घेतो, पण फुकटचं कुणाला कुणी मदत करायला नाही जाणार असं म्हणतो. तेव्हा इथे कमळीला आता खूपच वाईट वाटतं. ती निराश होते. पण ऋषी तिला या सगळ्यातून बाहेर काढतो. तो म्हणतो की तुझं स्वप्न हे स्वप्न आहे. तू तुझी आयडिया मांडली. इन्व्हेस्ट करायचं की नाही करायचं हा त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. पण तुझं स्वप्न तू पूर्ण करण्यासाठी इथे आली आहेस ना. तुला दुसरं कुणाची गरज नाही. आणि मग इथे आता कमळीला कळतं की ऋषी जे बोलतोय ते बरोबर आहे. तेव्हा इथे आता नयनतारासुद्धा तिच्यावरती लक्ष ठेवून असते. ऋषीबरोबरचं बोलणं तिला काही कमळीचं आवडत नाही. आणि इथे एका बाजूला अनिका तर असतेच नयनताराचे कान भरायला, की ऋषी मुद्दामूनच इथे आता कमळीजवळ बोलायला जातो आणि कमळीसुद्धा त्याच्या मागे पुढे करत असते. कमळी आहे ना फेल होणार आहे, फेल मला माहिती आहे. तेव्हा इथे आता तिला जाऊन नयनतारा म्हणते की तू जर पास झालीस ना तर मी औक्षणाचं ताट घेऊन तुझं औक्षण करेन, पण तू फेल झालीस तर पुन्हा माझ्या ऋषीबरोबर कधीच बोलायचं नाही असं तिने सांगितलेलं असतं. ती म्हणते मी नुसती पास नाही होणार आहे तर मी टॉप करणार आहे, टॉप. आणि असं म्हणून ती आता तिथून निघून जाते. कमळी आता गावाकडे जाणार असते 2 दिवसांसाठी. तेव्हा ती अन्नपूर्णाला भेटायला आलेली असते. अन्नपूर्णाला भेटायला आल्यानंतर तिथून डॉक्टर बाहेर जातात. कमळीला अन्नपूर्णाच्या आजोबांची काळजी वाटते आणि तेव्हा ती म्हणते काय झालं, इथे आता डॉक्टर आले होते. तेव्हा इथे राजन काका म्हणतात की आई अधिक मासाचं व्रत पूर्ण करते ना, तिला चक्कर आली, तिच्यासाठी डॉक्टर बोलवावे लागले. तेव्हा ती म्हणत असते मला जाऊ दे राजन, माझं व्रत पूर्ण व्हायचं आहे. अजून इथे काही कळशा बाकी आहेत. तेव्हा इथे 4-5 कळशा आणायच्या काहीतरी बाकी असतात आणि पूजा राहिलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, कमळी म्हणते आजी तुम्ही बसा, तुमचं व्रत तुमची ही नात पूर्ण करेल. जरी पण आपलं सख्खं नातं नसेल, पण मी तुम्हाला नातीसारखीच आहे ना, आणि तुम्ही मला आजीसारख्याच आहात. त्यामुळे हे व्रत मी केलं तर चालेल का पूर्ण. तेव्हा राजन म्हणतो आई असू दे गं, कमळीला देवानेच पाठवले असं समज. गावाला जाता जाता ती तुला भेटायला आली होती आणि बघ ना ती आता तुझं व्रत पूर्ण करते. तिला नाही म्हणू नकोस, देवाने तिला संधी दिली असं समज. तेव्हा कमळी आता आजीचं राहिलेलं व्रत पूर्ण करत असते. कळशीने पाणी आणते, देवाला अभिषेक देते आणि पूजा पूर्ण करते. तेव्हा इथे कामिनी आजोबांना म्हणत असते बघितलंस का म्हाताऱ्या, शेवटीला तुझं व्रत मी पूर्ण होऊ नाही दिलं ना. कामिनी आता म्हणत असते की ती आहे ना अन्नपूर्णा चक्कर येऊन पडली, डॉक्टर आले तिला चेक करायला, आता कसलं तिचं व्रत पूर्ण होतं आहे. तेव्हा आजोबांना राग येतो आणि ते जोरदार कामिनीचं थोबाड फोडतात, जोरदार तिच्या थोबाडीत देतात. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता कामिनीला खूप राग येतो आणि ते आजोबांना रस्त्यावरती नेऊन आता सोडत असते. पण त्याच वेळेला तिकडून आता सरू येते आणि सरू आजोबांना घेऊन घरी आलेली असते. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, सरूने आजोबांचा जीव वाचवलेला असतो आणि अधिक मासाचं व्रत आता इथे मायलेकींनी मिळून आणि आजीने मिळून पूर्ण केल्यामुळे विखुरलेली नाती एकत्र आलेली असतात. एकाच वेळी आजोबांना आता धरून इथे आता एका सुनेने लक्ष्मीचं रूप धारण करत आजोबांचा तर जीव वाचवलेलाच असतो, पण लक्ष्मीच्या पावलांनी महाजनांच्या घराचा उंबरठा हा आता ओलांडलेला असतो आणि तेव्हाच कमळीसुद्धा त्या घरामध्ये पाऊल ठेवते. तर अशा रीतीने
अन्नपूर्णाचं हे व्रत अगदी फळाला आलेलं असतं. अधिक मासाचं व्रत हे फळाला येतं. एकाच वेळी सरू आणि त्याचबरोबर कमळी या दोघी जणी घरामध्ये प्रवेश करतात आणि अशा रीतीने इथे आता कमळीला सरूने त्या घराबद्दल असलेलं तिचं प्रेम, तिची ओढ आणि नातं काय आहे ते सुद्धा समजावून सांगितलेलं असतं. इथे कमळीला तिचं कुटुंब परत मिळालेलं असतं. अन्नपूर्णाला तिची मोठी नात आणि त्याचबरोबर मोठी सून मिळालेली असते. राजन काकांचं हे कुटुंब पूर्ण झालेलं असतं. तर अशा रीतीने कामिनीचा डाव फसलेला असतो आणि शेवटीला अन्नपूर्णाचं व्रत पूर्ण होत संपूर्ण कुटुंब एकत्र आलेलं असतं.